संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाला नाईलाजास्त कडक प्रतिबंध लागू करणे गरजेचे बनले आहे। रविवारी संपूर्ण वर्धा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शनिवारी रात्री 8 वाजतापासून सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे। जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे आज हा पुलगावाचा तिलक चौक स्टेशन चौक त्यात सर्वात जास्त वर्दळ असते। मात्र या संचारबंदीमुळे आपण पाहू शकता संपूर्ण बाजार हे लॉकडाऊनच्या परिस्थितीत आहेत आणि एकट माणूस फक्त फिरताना दिसत आहे। संचारबंदी 36 तासाची वर्धा जिल्ह्यात लागू केलेली आहे। दिवसेंदिवस वाढत असलेले हे सर्व रुग्णामुळे आज ही परिस्थिती महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे। त्याचे वर्धा जिल्ह्याच्या पुलगावचा सुद्धा समावेश आहे आणि जिल्हाधिकारी प्रेरणा देश बाजार यांनी 36 तासाची संचारबंदी केल्यामुळे संपूर्ण मार्केट आज विरान पडलेलं आहे। त्यांना लोकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। मागील आठवड्यात देवडी तालुक्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने ही संचारबंदी त्याला आळा घालण्यासाठी उपाय म्हणून लावण्यात आलेली आहे। पुलगाव येथील स्टेशन चौक, भगतसिंग चौक, आठवडी बाजार परिसर, इंदिरा मार्केट मधील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद आहेत। सोबतच संपूर्ण भाजी बाजार सुद्धा काटेकोरपणे बंद ठेवण्यात आले आहे। जिल्हाधिकारीद्वारे लागू केलेल्या संचारबंदीला लोकांनी प्रतिसाद देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।